भोंदूबाबा प्रकरणावरून आता मंत्र्यांच्या चौकशी आणि राजीनाम्याची मागणी होतीये। भोंदूबाबाच्या मंत्र्यांना फडणवीसांनी बाहेरचा रस्ता दाखवावा असं राऊतांनी म्हटलंय। फडणवीस सरकार उलथवण्यासाठी विधी चालल्या होत्या म्हणून धाडी पडल्या असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर खरात सोबतच्या नवरत्नाचा सीडिया तपासा, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। तेव्हा वीर सावरकरांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या या भोंदूबाबाच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरचा रस्ता दाखवायला पाहिजे। भोंदूबाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत। या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची। आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा सीडीआरच तपासला पाहिजे। अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केलेत याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजे आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजे, त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे। चाकणकरांचा बळी घेतला, मोठ्या माशांचं काय करणार असा सवाल राऊतांनी केलाय। शिंदेंनी केसरकरांची हकालपट्टी करावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। भोंदूबाबाकडे जे जात होते त्या सर्वांची नावं समोर आली पाहिजेत। भोंदूबाबाकडे जे जायचे त्या सर्वांची नावं ही नाशिक पोलिसांकडे असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। पक केसरकरांसारखे लोक जर अजूनही त्या भोंदूबाबाचं समर्थन करणार असतील तर माझा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांना, तुम्ही भोंदूबाबाचे आश्रयदाते आहात, याचा अर्थ दीपक केसरकरची पक्षातून हकालपट्टी करा, तुम्ही तुमच्या गटातून, पक्ष नाहीच आहे तुमच्या गटातून करायलाच पाहिजे। तुम्ही स्वतः तिकडे जात येत होता, गुजरातच्या मुख्यमंत्री म्हणून केलेले आहे, तुम्ही स्वतःही प्रायश्चित घेतलं पाहिजे। नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय अधिकार आहे की नाही? तुम्ही एक बळी घेतला त्या महिलेचा, आयोगाचा अध्यक्ष, पण जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? काळ सोकावतोय, लक्षात घ्या। बघा, त्या भोंदूबाबाकडे हे जर राजकीय भोंदूगिरीचं प्रकरण थांबवायचं असेल तर त्या भोंदूबाबाच्या चरणाशी कोण कोण जात होतं ही नावं पोलिसांकडे आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे उत्तम प्रकारे तपास करतायत। नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी याच्यावरती फार चांगली तपासाची दिशा पकडली आहे। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी एक एटीएस स्थापन केलेली आहे, SIT। सगळ्यांची नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या बाबांनी। ही सगळी नावं समोर आली पाहिजे, सगळी। दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याचं अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या आणि इतर कामासंदर्भात हे बाबा स्वतः लक्ष घालून अनेक अधिकाऱ्यांना बदल्या किंवा बढत्या देण्यास दीपक केसरकरांना भाग पाडत होते। आणि ते ट्रायडंटला हॉटेलला बसून त्यांचे जे भक्त मंत्री होते त्यांना बोलवून ती कामं सर्व करून घेत होते। म्हणजे शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे। त्यानंतर दीपक केसरकर म्हणतायत की त्याचं म्हणणं खरं ठरत होतं। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे।